शाहू आंबेडकर विचार मंच, विश्रामबाग, कष्टकरी मागासवर्गीय खोकीधारक संघटना यांच्या वतीने आज सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त संचिता मोहपात्रा मॅडम यांना संघटनेचे अध्यक्ष आयुक्त विक्रांत रणभिसे, उपाध्यक्ष उसामा शेख, सचिव दादासो पवार, खजिनदार शीतल वायदंडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी यांचे शिष्टमंडळ भेटून निवेदन दिले आहे। त्यामध्ये कष्टकरी, खोकीधारक, मागासवर्गीय लोकांचे छोटे छोटे व्यवसाय आहेत। दांडेकर मॉल समोरील जागेत छोटे छोटे 70 लोकांचे व्यवसाय आहेत। त्यांचा उदरनिर्वाह, उपजीविकेचे साधन एकच आहे। या व्यवसायावर त्यांच्या मुलांचे शिक्षण, वृद्ध आईवडिलांचे संगोपन या छोट्या व्यवसायांवर अवलंबून आहे। दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी पदनिर्देशित अधिकारी यांनी नगररचना अधिनियम 1966 अंतर्गत 5253 नोटिसा देऊन संबंधित जागेतील खोकी जेसीबीच्या साहाय्याने पोलीस प्रशासनाला हाताशी धरून खोकी काढून टाकली। संबंधित जागा ही खाजगी मालकीची बिनशेती असून सदर जागेत गेली 50 वर्षांहून अधिक काळापासून या ठिकाणी हे लोक व्यवसाय करीत आहेत। या जागेमध्ये मेहरबान न्यायालयाने खोकीधारकांच्या बाजूने आदेश केलेले आहेत की सदर लोकांना व्यवसाय आज कोणताही अडथळा किंवा हरकत करू नये। हा निकाल सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेतर्फे आयुक्त व अन्य व्यक्तींविरोधात आहे। हे निकाल दाखवून सुद्धा माननीय आयुक्त हे खोकीधारकांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील नाहीत। सदर जागेत मेहरबान न्यायालयाचे निरंतर मनाई आदेश आहेत। हे आदेश महानगरपालिका प्रशासन यांचे विरोधातील आहेत। संबंधित जागेतील लोकांचा कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। जर महानगरपालिकेने अतिक्रमण विभागाने कारवाई केल्यास या लोकांच्या उपजीविकेचे साधनास प्रशासन काढून घेणार आहे। या जागेत कोणकोणत्या राजकीय व्यक्ती यांचा हात आहे, कोणकोणता बिल्डर लॉबीला फायदा होणार आहे याची कसून चौकशी करणं आता गरजेचं बनलं आहे। अन्यथा गरीब, सुशिक्षित, बेरोजगार खोकीधारकांवर उपासमारीची वेळ येणार आहे। कसे झाले हे लोक गुन्हेगार क्षेत्राकडे वळण्यापासून प्रशासनाने सहकार्य दाखवणं गरजेचं आहे। अन्यथा संघटनेच्या मार्फत तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा संघटनेमार्फत देण्यात आला आहे। सदर जागेचा थेट कोणत्या पक्षाला, कोणकोणत्या लोकांना फायदा होणार आहे याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी संघटनेमार्फत पोलीस अधीक्षक यांनी करण्यात आहे। या प्रकरणी माननीय मुख्यमंत्री यांनी स्वतः लक्ष घालून गोरगरीब मागासवर्गीय व्यावसायिकांना स्वबळावर उभे करण्यासाठी प्रयत्न करावेत असं निवेदनात म्हटलं आहे। माननीय मेहरबान न्यायालयाचा आदेश व संविधान व कायदा हा सर्वांसाठी समान असला पाहिजे। गरीब मागासवर्गीयांसाठी एक न्याय व गर्भश्रीमंत उच्चवर्णीय लोकांसाठी वेगळा न्याय अशी परिस्थिती दाखवली जात आहे। तसे असल्यास संघटनेमार्फत अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा इशारा संघटनेमार्फत विक्रांत रणभिसे यांना दिला आहे। या प्रकरणांमध्ये वेळोवेळी माननीय जिल्हाधिकारी, माननीय पालकमंत्री, माननीय महापौर, मेहरबान पोलीस अधीक्षक यांना लेखी तक्रारीद्वारे कळवलं आहे। याची गांभीर्याने दखल घ्यावी व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावं अशी मागणी संघटनेच्या वतीने केली गेली आहे। वरील बाबींचा विचार न केल्यास संघटनेच्या मार्फत कारवाई दरम्यान आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे। जय हिंद। आम्ही फुले शाहू आंबेडकर विचार मंच, विश्रामबाग, सांगली कष्टकरी खोकीधारक मागासवर्गीय संघटनेचे आम्ही सगळे पदाधिकारी आहे। आज आम्ही आयुक्त साहेबांना विश्रामबाग येथील काढलेल्या खोक्या संदर्भात आम्ही आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो की आमची एक तक्रार आहे। या तक्रारीसाठी आम्ही या ठिकाणी आलोय। या गोरगरीब 70-80 लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे। गेले 2 ते 3 महिने झाले यांनी 14/2/2026 रोजी जी कारवाई केली आहे त्यापासून आज अखेर या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे। आयुक्त साहेबांना भेटलो असता आजही त्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी हातगाडी की बाबा छोटी छोटी काही जे व्यवसायासाठी दुकानं लावली आहेत ती सुद्धा आता तुम्हाला लावता येणार नाही की बाबा काय यांच्यावर 2 महिन्यात जी काही परिस्थिती उद्भवली त्यांच्या दवाखान्याचा खर्च असू दे, आई वडिलांच्या किंवा ज्या छोट्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च असू दे, या प्रशासन एवढा विचार करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे की बाबा यांचा विचार यांच्या उदरनिर्वाहाचा किंवा या बायका मुलांचा, यांच्या कुटुंबाचा काय प्रश्न आहे उद्भवतोय, यांना काय समस्या येत आहेत, या गोष्टींचा या प्रशासनाने, आयुक्तांनी, महापौरांनी, माननीय मुख्यमंत्र्यांनी, पालकमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करावा। नसेल तर आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं आंदोलन तीव्र करणार आहोत आणि याचा जाब आम्ही प्रशासनाला नक्कीच मुख्यमंत्र्यांपर्यंत हा आवाज आमचा पोहोचवण्याचा प्रयत्न असेल आणि हे आंदोलन आणखीन मोठ्या पद्धतीनं आणि आणखीन तीव्र करण्याच्या याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत। जय भीम, जय संविधान।